गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही आता कोरेगावमध्ये पोचलो आहोत. आता सकाळीचे 9 वाजले. तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे. किती मस्त असं फ्रेश असं वाटतंय. ननंदबाईंनी पोहे बनवलेले आहेत, या सर्वांनी खायला. दोघे पण नाश्ता वगैरे करून रेडी झालो. रेडी करून आम्ही स्टॉपला येऊन पकडली आहे कोरेगाववरून पुसेगावला जाणारे ट्रॅक्समध्ये एकदम पब्लिक जास्त असते, त्यामुळे मी पुढे बसलो, बायको मागे बसली. कारण की तुम्हाला माहीत आहे गावाला ट्रॅक्समध्ये म्हणजे कसं बसवलं जातं, पब्लिक ऑलरेडी जास्त भरली जाते. हा जाण्याचा घाटात आहे सध्या. आम्ही घाटाचा हा जो व्ह्यू आहे तो छान दिसत होता म्हणून आता आम्ही आलो आहे पुसेगावात. पुसेगाववरून आम्ही एक छोटीशी ट्रॅक्स पकडली, जिथून की आमच्या राणीसाहेब आवळा खात बसल्या होत्या. बाजूला आजी बी होत्या. आजींनी बी आवळा मागितला तर राणीसाहेबांनी आवळा दिला त्यांना खायला. छान असा आवळा लागत होता. आजीने एक सपोर्ट केला की सगळ्या बायकांना गोळा केली, पटकन ट्रॅक्स भरली. पण तिथून आम्ही पटकन असं निघालो की ज्यामुळे पुढच्या गावाला आम्हाला जायला भेटलं लवकर. गावाचं नाव आहे मोळ. तिथं उतरलो आम्ही. तिथून चाललो आहे चालत घरी जाण्यासाठी. जवळच घर आहे तिथून. आता आम्ही उतरलो आहे. भाचीला सांगितलं आहे आणि भाचीच्या वडिलांना बी सांगितले की आम्ही येणार नाही आहे, पण बघू आता सरप्राईज गिफ्ट देणार आहे. बघू काय रिॲक्शन असतील त्यांच्या. सरप्राईज सरप्राईज. हो कसं आहे बरं का. थांबा थांबा. चला जेवून झालेले आहेत, परत जेवायला. हिला बरवा. नवरी इकडे आहे. बरवा मामा बाची. लगीन घरची तयारी बघू शकता तुम्ही कशी चालू आहे. नवरीची आई जे पांढरे केस ते काळे करत आहे आणि नवरीची जी आजी आहे ती साईडला बसून लसूण सोलत आहे आणि राणे सरकार व्हिडिओ बनवत आहे आमच्या सगळ्यांचा. ते झाल्यानंतर राणे सरकारने आपला कोण घेतला आहे आणि चाललं आहे त्यांचं दुसऱ्या हातावरचं मेहंदी काढण्याचं काम. त्यांच्या कोण आहेत माहीत नाही मला त्यांचं नाव, पण ते मस्त असं छान असं मेहंदी काढायचं काम करत आहेत. आणि मी आमच्या मावशीला नेल पॉलिश लावत आहे, पण ती पण माझ्याकडून चुकीची नेल पॉलिश हातात आली, जी खराब झालेली आहे तीच लावली मी. फायनली डन. काय नाव तुझं? रितिका. 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 रितिका यांनी मेहंदी काढलेली आहे. रितिका ना, छान. त्याच्यात माझं नाव बी काढलेलं आहे. सरकारने नवरीचा मेकअप केला असा छान असा. त्यानंतर नवरीने तयारी वगैरे करून आई वडिलांबरोबर फोटो वगैरे काढून त्यांचा आशीर्वाद घेऊन जो प्रोग्राम चालू करायचा होता तो गावदेव मिरवणूक म्हणून प्रोग्राम असतो आमच्याकडे, ज्या ठिकाणी नवरीला बाहेर काढून तिला घोड्यावर जाऊन व देवांचे दर्शन केले जातं, त्याला बोलतात गावदेव मिरवणूक अशी. तर बघू शकता तुम्ही नवरी घोड्यावर बसत आहे.
ती